होय, आता मी जाणार आहे गणपतीपुळे. माणसं बघा आजगी आजगी बसली तशी. अख्खी अख्खी माणसं बसलेली आहेत. चला मंडळी, आता आम्ही निघालो आहे डिंगणी डावखोल भिरकोण मार्गे गणपतीपुळे. गावातलीच रिक्षा ठरवून आम्ही 5 जण आणि ड्रायव्हर अशी 6 जण मिळून गणपतीपुळ्याला निघालो. कोंडसुर्डे ते गणपतीपुळे साधारण 1-1.5 तासाचा प्रवास आहे. नंतर आम्ही पोचलो गणपतीपुळे. तिथे पर्यटकांची गर्दी असल्यामुळे थोडा उशीर झाला. गाड्यांची गर्दी भरपूर होती. नंतर रिक्षामधून सगळे उतरून थेट दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. परंतु फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला काही रांगेमध्ये एवढी गर्दी मिळाली नाही. आणि हा आहे गणपतीपुळ्याचा मुख्यद्वार म्हणजेच प्रवेशद्वार. तुम्ही बघू शकता लाईनीमध्ये कोणच नाहीये. रांगेतील सगळे बार अगदी खाली मिळाले. मुख्य गाभाऱ्यात व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ आम्हाला काढता आला नाही. परंतु दर्शन अगदी शांत चित्ताने आणि मन भरून झाले. मंदिरात भक्तांची अशी श्रद्धा आहे की मुख्य मंदिराच्या समोर जो मूषक आहे त्याच्या कानात आपण आपली इच्छा व्यक्त केली तर ती देवापर्यंत पोचते आणि पूर्ण होते. आपण बघू शकता सगळे भाविक तसे करत आहेत. म्हणून मीही माझी इच्छा व्यक्त केली आणि देवासमोर एखादी मागणी मागितलीही. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारात गेलो. तिथे थोडे फोटो काढून नंतर समुद्रावर म्हणजेच बीचवर थोडी मजाही केली. तुम्हीही गणपतीपुळेला याल तर नक्की या बीचची म्हणजे समुद्राची नक्की मजा घ्या. गणपतीपुळ्याच्या मंदिरात अगदी भोजनाची म्हणजेच प्रसादाची उत्तम सोय केलेली होती. संपूर्ण भाविक याचा आनंद घेताना आपण बघत आहात. आम्हीही त्याचा आनंद घेतला. खिचडी, लोणचं आणि गोड पदार्थ म्हणजेच बुंदी असा आजचा मेनू होता. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता गणपतीपुळ्याचं मंदिर. पुण्याच्या गणपती. आपण आलेलो आहे गणपतीपुळ्यामध्ये. बघू शकता सुंदर असं मंदिर, समुद्र किनारा. आपल्या पुण्याच्या गणपतीचे लाभलेला आहे. सुंदर समुद्र किनारा आहे, स्वच्छ. हळूहळू पर्यटकांची गर्दी इथे वाढत चाललेली आहे. सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो. आणि पर्यटकांसाठी खास आकर्षण म्हणजे आता इथे रायडिंग ही चालू केलेली आहेत. उंटाची सवारी, पॅराग्लायडिंग तसेच विविध बोटिंग याची रायडिंग सुद्धा तिथे चालू केलेली आहे. गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची अगदी गर्दी होते.
मंदिराच्या बाजूलाच तिथे नर्सरी सुद्धा आहे. तिथे तुम्हाला विविध प्रकारची फुलांची झाडे आपणास बघावयास मिळतात. काही दुकानात टेराकोटा मातीचे विविध वस्तू हाताने बनवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता इथे विविध प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत. तसेच मंदिराच्या बाजूला आपल्याला विविध प्रकारचे खाद्याची दुकाने, खेळण्यांची दुकाने बघावयास मिळतात. आणि हे जे ठिकाण आहे इथून आपण प्रदक्षिणा घालू शकता. साधारणतः ही प्रदक्षिणा घालण्यासाठी पाऊण तासाच्या वर आपल्याला वेळ लागू शकतो. विविध कपड्यांचेही तिथे दुकानं आपल्याला बघायला मिळतील. नंतर आम्ही थंडगार गोळ्याचाही आस्वाद घेतला. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.